साठी मग वळूया पुढच्या बातमीकडे. केंद्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. कोश्यारी राज्यपाल असताना त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. तसंच त्यांच्या कारकिर्दीवरही जोरदार टीका झाली होती. त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानं राज्यात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. संजय राऊतांनी कोश्यारींवर जोरदार टीका केली, तर सुप्रिया सुळेंनी कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यांवर भाष्य केलं. राऊत आणि सुळेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाक, हे आम्ही सांगत नाही. हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. राज्यपालाने काही अनावश्यक आणि बेकायदेशीर कृत्य केली. लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो. शिवसेना निषेध करतो. वन रँक वन पेन्शन जी सेनेची मागणी होती, त्या समितीचे संसदीय समितीचे अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी जी होते आणि त्यांच्या रिपोर्टवर भारत सरकारने इतक्या वर्षाची जी सेनेची मागणी होती वन रँक वन पेन्शनची, ती मागणी मान्य केली. काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करताय. काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही. काही माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे अशी त्यांचं नाव आलेलं आहे. कसं पाहतं त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकार असताना अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारे रामकृष्ण हरी त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवाचा मान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या. त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील. भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. जे व्यवस्थेची भाटगिरी करतात, व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते आणि जे व्यवस्थेचे दोष दाखवतात, व्यवस्था त्यांना बहिष्कृत ठरवते. भगतसिंगांसारख्या भाटगिरी करणाऱ्या लोकांना जर पुरस्कार मिळत असतील तर ठीक आहे. जो नियम आहे तो नियम अजूनही मोडीत निघाला नाही, एवढंच समजायचं. भगतसिंग कोश्यारी साहेबांना जे पद्मभूषण दिलेलं आहे तर त्यांच्या जीवनातला जो अनुभव आहे, त्यांनी जे केलेलं महान कार्य आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांनी जे चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना तो पुरस्कार दिलेला आहे. सुषमा अंधारेला काय लागून जातंय? त्यांनी आधी स्वतःच्या देशाची परंपरा, स्वतःच्या देशाची राज्यघटना, बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्म समभाव याचा अभ्यास केला पाहिजे. बघितले नाही का त्यांचे वक्तव्य काय होते, कोणत्या धर्माबद्दल, कोणत्या देवी देवतेबद्दल काय बोलायच्या त्या? त्यांना हे सगळं बोलणं शोभत नाही.